आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लग्नापूर्वी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा प्रियकर अचानक बदल. मला कळलं की मी आई होणार आहे. माझ्या पोटात आमच्या प्रेमाचं प्रतीक वाढत होतं. घ्या आली बघा तुमची लाडकी स्वानंदी. काल एवढा पाहुण्यांसमोर अपमान करून आज कशी उजळ माथ्याने आली बघा. आता तरी तुम्ही काहीतरी बोलणार आहात की आताही गप्पच बसणार? शालिनी, मला माहितीये काय बोलायचं ते. जरा शांत राहा. स्वानंदी, शालिनी म्हणतायत ते काही अंशी खरं आहे. मी तुला कधी काहीच बोललो नाहीये. ज्या ज्या वेळेला शालिनी तुला बोलल्या आहेत त्या वेळेला मी तुझी बाजू घेऊन त्यांना गप्पा केलेला आहे. आणि काल जे तू पाहुण्यांच्या समोर वागलीस, पाहुण्यांचा आणि आमचा अपमान केलास, फार लाजीरवाणा होतं ते. आमचं नाव तुझ्यामुळे खराब झालं. लोकांच्या हसण्याचा विषय बनलो आम्ही. स्वानंदी, तुला मी माझ्या मुलीसारखा मानत होतो. शत्रूलाही कोणी असं वागवणार नाही असं काल तू वागलेस आमच्या बरोबर. तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे आमच्या लौकिकाला बट्टा लागला. कसला हो लौकिक तुमचा? हे नाव, हा लौकिक मिळवणाऱ्या माणसाचा खरा चेहरा किती विद्रूप आहे हे जगाला माहिती नाहीये. म्हणून तुम्ही काय शिकवता मला वागणूक? तुम्ही वॉर्डन मॅडम सोबत जे वागलात ते जर खरंच बरोबर असेल, मी काल जे काही वागले असेल ते देखील बरोबरच आहे. मनीषशी लग्न लावून तुला या घरामध्ये सून म्हणून आणलं. तुझ्या बाळाला बापाचं नाव दिलं, तुझ्या आयुष्याला स्थैर्य दिलं, तर त्या बदल्यात तू आम्हाला काय दिलंस? आमच्याच पाहुण्यासमोर आमची मान खाली घालायला लावलीस. स्वानंदी, मनातून उतरलीस. साहेब, काल स्वानंदीने मुद्दामून काहीच नाही केलंय. आणि त्यांचं कालचं जे काही वागणं होतं ना, त्याला कारणीभूत ही आहे संचिता.